जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सगळा महाराष्ट्र फिरतोय. आजच दुपारी अमरावतीला होतो, काल परभणीला होतो आणि व्यासपीठावरती येण्याच्या आधी मला देसाई साहेबांनी विचारलं, का हो काल तुमच्या खिशामध्ये फणी नव्हती का? म्हटलं का? त्याला कालच्या सभेत तुमचे केस विस्कटलेले होते. म्हटलं केस विस्कटले म्हणजे असं होतं की वादळामध्येच मी भाषण केलं होतं. वादळ सुरू होतं, वावटळ उठली होती, हे सगळी जाजमा वगैरे उडत होती, पाठचा पडदा खाली येईल की काय अशी भीती होती. पण मला एक अभिमान आहे, एक समाधान आहे की तुम्ही सगळे सोबत असल्यानंतर वादळात सुद्धा ठाम उभा राहून मी भाषण केलं. आणि एक प्रतीक आहे, एकूणच संपूर्ण देशामध्ये एक वावटळ उठलेली आहे, एक वादळ उठलेलं आहे. पण त्या वादळाला हा माझा भगवा झंझावात जो आहे तो कुठच्या कुठे फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना माझ्या लक्षात येतंय. खरं म्हणजे या निवडणुकीच्या प्रचारामध्ये मुद्दे कोणते आहेत हेच कळत नाही. गेल्या मंगळवारी माझी मुंबईमध्ये सभा झाली होती, तेव्हा मी बोलताना असं म्हटलं होतं की आपल्या विरोधात जी आघाडी झालेली आहे ही आघाडी म्हणजे भोका पडलेला फुगा आहे. आता मला तर तो फुग्यापेक्षा आणखीन काहीतरी विचित्र दिसायला लागलेलं आहे. कारण फुग्याला तरी एक काहीतरी आकार असतो, यांना अजून काय आकारच येत नाहीये. बरं, आघाडी म्हटल्यानंतर जसं आता देसाई साहेबांनी सांगितलं की लढायलाच कोणी तयार नाहीये, पण स्वर्गामध्ये जायचंय. हा कसा काय विरोधी पक्ष होऊ शकतो? बरं, राजकारण करताना जरूर करा, आमच्यावरती आरोप जरूर करा, पण काल परवाकडे जे घडलं, अत्यंत हीन पद्धतीने राजकारण सुरू आहे. येताना मी मोठमोठी होर्डिंग बघितली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची. लाज वाटते का कोणाला? आपल्याला. खरं म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा या शब्दाशी काही संबंधच नाहीये. निर्लज्ज सदा सुखी, निर्लज्जम सदा सुखी. लाज वाटते का आपल्याला विचारतायत. पण शरद पवार असो, राहुल गांधी असो, त्यावेळेला पर्रिकरजी होते, शेवटच्या काळामध्ये राहुल गांधी त्यांना जाऊन भेटले, विचारपूस करायला गेले आणि बाहेर जाऊन भलतंच काहीतरी बोलले राफेलवरनं. मग त्याचा खुलासा झाला. काल परवाकडे शरद पवार म्हणाले की पर्रिकरांना राफेलचा करार पसंत नव्हता म्हणून त्यांनी राजीनामा दिला. मग पर्रिकरांच्या चिरंजीवाने एक पत्र लिहिलं आणि त्यांचा पवारांचा बुरखा, देसाई साहेब तुम्ही म्हणाले ना बुरख्यामध्ये, हे बुरख्यामध्ये हे आहेत जे बाळासाहेब म्हणायचे टगे, आणखीन काय काय म्हणायचं तुम्हाला आठवते. पण निदान पवारसाहेब गेलेल्या व्यक्तीला आपल्या राजकारणात आता तरी ओढू नका. ठीक आहे, तुम्ही जाहीर केलेलं की आम्ही राफेलची चौकशी करू, करा ना, जरूर करा, पण जरा थांबा. त्याच्या आधी तुमचा सिंचन घोटाळा आहे त्याची चौकशी पूर्ण होऊ द्या. तुझी घोटाळा आहे, कोळसा घोटाळा आहे, आदर्श घोटाळा आहे, बोफोर्स घोटाळा आहे. म्हणजे आम्हाला लाज वाटते का विचारण्याच्या आधी तुम्ही स्वतःला आधी आरशात बघितलेत का कधी? तुम्ही आणि राहुल गांधी एकदम बघा आरशामध्ये. आणि मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की जवळपास 50, 60, 65 वर्ष हा आपला देश, जिला आपण भारत माता म्हणतो, हा काँग्रेसवाल्यांच्या हातात होता. 50 वर्ष, 55 वर्ष, 60 वर्ष ही सगळी वर्ष बघितल्यानंतर किती घोटाळे यांनी केलेत. मी आज सकाळी सुद्धा असंच म्हटलं की आता काँग्रेसवाल्यांची मुलं त्यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या पहिल्या अध्यक्षरावरनं 12 खडी किंवा अल्फाबेट शिकत असतील. ए म्हणजे काय, बी म्हणजे काय, कोणता घोटाळा, सी म्हणजे कोणता घोटाळा, डी म्हणजे कोणता. घोटाळे मागून घोटाळे. बरं, पहिली सगळी वर्ष सोडून द्या. असंच जेव्हा आपल्या देशामध्ये पहिल्या प्रथम काँग्रेसेतर सरकार आलं होतं, ते होतं अटलजींचं. काय तुमची घालमेल चालली होती, 13 दिवसात पाडून टाकलं, 13 महिन्यात पाडून टाकलं. का? कारण गादीवर फक्त आम्हीच बसणार, दुसऱ्या कोणालाही त्या गादीवरती बसण्याचा हक्कच नाही, असं काहीतरी तुमच्या जन्मजात एक समज करून तुम्ही घेतलाय, म्हणून तुम्ही दुसऱ्याला कोणाला बसूच देत नाही.
काय कांगावा केला होता. आणि अटलजींचं चांगलं चाललेलं सरकार 5 वर्ष पूर्ण केल्यानंतर असंच संपूर्ण देशामध्ये रान उठवलं आणि सरकार पाडून टाकलं. म्हणजे त्यांचं सरकार आलं. मनमोहन सिंग बसले. त्याच्या आधी सोनिया गांधींना पंतप्रधान व्हायचं होतं. आणि तोच काळ असा होता की त्याच्या आधी शरद पवारांनी सोनियाजींबद्दल आक्षेप घेतले होते की आम्हाला परदेशी व्यक्ती पंतप्रधानपदी नको. हा खरा पहिला आक्षेप शिवसेना प्रमुखांनी घेतला होता. पण त्यांनी घेतला कारण त्यांचा चान्स झाला ना. त्यांना वाटत होतं की आपणच आता सिनियर आहोत, आपणच पंतप्रधान होऊ शकतो. आणि मग ह्या सोनियाबाई बसल्या तर आपलं काय होणार. आक्षेप घेतल्यानंतर सोनिया गांधींनी त्यांना लाथ मारून काढून टाकलं. पुन्हा निर्लज्जासारखं वाडगे घेऊन पाठी 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 पाठी. कारण का सत्ता मिळतच नव्हती. आणि मग मनमोहन सिंग बसले. मी तर म्हणतो मनमोहनजींच्या आधीचे सगळे सरकार काढून टाका काँग्रेसची. फक्त आणि फक्त त्या 10 वर्षात जेवढे घोटाळे झाले असतील ना तेवढेच काढा आणि मग आम्हाला विचारा लाज वाटते का. काय काय घोटाळे तुम्ही केले होते. या दिवसांमध्ये आयपीएलची मॅच सुरू असते, आयपीएलची स्पर्धा सुरू असते. यांनी आयपीएलचा घोटाळा केला होता. म्हणजे काय खायचं सोडलं होतं हेच आठवा तुम्ही. त्याच्या आधी तो कोणत्या कलमाडींचा घोटाळा कॉमनवेल्थ आठवतोय. शौचालयातल्या नॅपकिन सुद्धा सोडला नव्हता, तो सुद्धा यांनी खाल्ला होता. काय अवलाद यांची. बरं, काल परवा मी जेव्हा मराठवाड्यामध्ये होतो तिथल्या वृत्तपत्रात एक फोटो पाहिला पवार साहेबांचा शेतकऱ्यांसोबत. आजपर्यंत त्यांना जणू माहितीच नव्हतं या देशामध्ये या राज्यामध्ये शेतकरी आहे. हे जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा एक सुद्धा फोटो मी तरी पाहिला नाही शरद पवारांचा की जो शेतकऱ्यासोबत आहे. प्रत्येक वेळेला क्रिकेटर बरोबर फोटो. आता याने एकदम साक्षात्कार झाला की शेतकरी आहे बाबा राज्यात आणि दुष्काळ आहे. विशेष म्हणजे दुष्काळ आहे हे आता त्यांना कळलं. आणि फोटो असा होता की गोरांची जी चारा छावणी आहे त्या चारा छावणीला शरद पवारांनी भेट दिली, हेलिकॉप्टर सोडून दिलं आणि गोरगरिबांचा हा कैवारी शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसला आणि चारा छावणीमध्ये कसं काय चाललंय, कसं किती चारा येतो, किती खायला घालतो. मी तिथे चौकशी केल्यानंतर ज्यांची चौकशी शरद पवारांनी केली ते धास्तावलेले होते शेतकरी. म्हटलं का रे बाबांनो, एवढा मोठा माणूस तुमच्याकडे चौकशीला आलात, का तुम्ही धास्तावलात. ते म्हणे साहेब तुम्ही विसरलात, आम्ही नाही विसरणार. म्हटलं का. अहो या काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांच्या वेळेला जेव्हा दुष्काळ होता आणि असाच चारा छावण्या होत्या तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं. त्या शेणाचा सुद्धा घोटाळा केला होता. म्हणजे मग काय खायचं तुम्ही सोडलं होतं. टॉयलेटमधले पेपर खाल्ले, शेण खाल्लं, सगळं खाल्लं. आयपीएल मध्ये घोटाळा करून ठेवला. आणि हे सगळे घोटाळे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं. एक राजकारण्यांचा असा समज असतो की जनतेची स्मरणशक्ती कमी असते. खरं म्हणजे राजकारण्यांचीच स्मरणशक्ती कमी असते. कारण त्यांना असं वाटतं की ही लोक विसरून गेलेत. नाही, विसरले नाहीत कोण. जास्त पाठीकडे जाण्याची गरजच नाही. खरं म्हणजे 5 वर्षापूर्वी या तमाम माझ्या देशातल्या जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीला लाथा का घातल्या ते आठवा आणि मग आम्हाला विचारा लाज वाटते का. अजूनही तुमच्या पार्श्वभागावरती जी माझ्या देशातल्या जनतेची लाथ उमटलेली आहे ना, तुमच्या हाताचा पंजा नाही, पाठीकडे काय उमटले ते बघा. आम्हाला विचारा लाज वाटते का. लाज तुम्हाला वाटली पाहिजे. लाज वाटेल असं आम्ही कधी केलेलं नाही आणि आयुष्यात कधी करणार नाही. कारण आम्ही शिवरायाचे मर्द मावळे आहोत. आम्ही मर्द मावळे आहोत. आणि आज त्यांना असं सगळं घायकुतीला आले की कधी एकदा जातात आणि कधी एकदा आम्ही बसतोय. 60-65 वर्ष सत्तेत राहून सत्ता भोगून जे माजले त्या माजलेली लोक 5 वर्षात सुधारतील असं तुम्हाला वाटतंय की 5 वर्ष झाली आता सुधारले सगळं. आता मी पेपरमध्ये फोटो बघतोय सोनिया गांधी होम हवन करतायत. सगळेजण होम हवन करून राहुल गांधी सुद्धा सगळे पूर्ण मंदिरात फिरत होते. आणि ही आज सुद्धा एक फोटो बघितला सुशील कुमार शिंदे भस्म लावून घेत आहेत. भस्म ठेवा, कारण नंतर निवडणुकीनंतर सगळ्यांनाच भस्माचा उपयोग होणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना तेच फासून हिमालयात तुम्हाला जावं लागणार आहे. त्याच्यामुळे भस्म साठवून ठेवा. पण असं काही नाही की भस्म लावलं म्हणून तुम्ही साधू संत झालात आणि आम्ही आपली जनता भोळी भाबडी साधू संत येती घरा या हो या आरत्या करतो तुमच्या. कशासाठी आलात. नाही, आम्ही मतं मागायला आलोत.
का? कारण त्यांना लाज नाही का वाटत विचारलं आणि म्हणून आम्ही निर्लज्जसारखी तुमची मतं मागतोय. काय स्वतःला तरी लाज, लज्जा, कोडगेपणाचा कळस आहे. गेलेल्या माणसांच्या नावाने राजकारण करायचं. स्वतः जे काय खणून ठेवले त्या खड्ड्यात लोकांनी घातल्यानंतर सुद्धा डोकं वर करून पुन्हा मतं मागायची. हे कसं काय चालायचं असं? आणि जे विषय जे मी म्हणतोय ना, की खरंच या निवडणुकीत काही विषयच नाहीये. कारण एवढं चित्र स्पष्ट आहे. देसाई साहेबांनी तुम्ही आणखीन फार छान पद्धतीने सांगितलं की ही जी काय आघाडी झालेली आहे, मी तर प्रत्येक सभेत विचारतो. आज तुम्हाला मी प्रश्न विचारतो. कारण जो प्रश्न आता कोणाची विचारण्याची हिंमत नाही, पण सुरुवातीला मला विचारत होते. राष्ट्रवादीवाले अजूनही थोडंसं इकडे तिकडे विचारतात की शिवसेना आणि भाजपा युती कशी झाली. होय, मी जी युती केली भारतीय जनता पक्षाबरोबर ती तुम्हाला पटले की नाही पटले, मान्य आहे की नाही, मला जर ओरडून सांगा हो किंवा नाही. निर्णय घेतलाय तो योग्य घेतलाय की नाही? नाही, कारण हा जो काही निर्णय घेतो हा माझ्या व्यक्तिगत स्वार्थासाठी नसतो. मला कल्पना आहे, मी स्वतःला शिवसेना प्रमुख समजतच नाही कधी, कारण ते एकमेव आणि एकमेवच दुसरा शिवसेना प्रमुख होणे नाही, अजिबात होणार नाही. माझी ती कुवतही नाही आणि ती तेवढी झेप घेण्याची ही कोणाचीच ताकदही नाहीये. पण त्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापायी ती जी काही प्रमुख पदाची खुर्ची असते, तुमचा कुटुंबाचा प्रमुख म्हणून, तो त्यांचा वारसा मी घेऊन पुढे चाललेलो आहे. त्यांचा वसा जो आहे तो घेऊन मी पुढे चाललेलो आहे. तो योग्य पद्धतीने नेतोय की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. अनेकदा मी सांगितलेलं की मी जी काही युती केलेली आहे ती एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस राष्ट्रवादीने जी काही आघाडी केली ती एका बाजूला. आधी तुम्ही कसे भांडत होतात? अरे आम्ही जे काय भांडत होतो ते भांडण देसाई साहेब तुम्ही सांगितलं, आमचे मुद्दे हे जनतेचे विषय होते. मग ते मुंबईमध्ये 500 स्क्वेअर फुटाचा प्रश्न असेल, नाणारचा विषय होता, शेतकऱ्यांचे विषय असतील, हे सगळे विषय ज्या वेळेला त्याला उत्तरं मिळाली आणि भारतीय जनता पक्षाने सुद्धा आणि देवेंद्रजींनी सुद्धा नुसतं माना डोलावल्या नाही, त्याच्यावरती निर्णय अध्यादेश काढून त्याची सुरुवात सुद्धा केली. मग काय मी नुसता विघ्न संतोषी म्हणून आदळापट करत बसू? पण त्याच्या पलीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सांगावं. खरं म्हणजे आशिष तुम्ही बोलत होता ते बरोबर होतात. पलीकडचा जो उमेदवार आहे त्याच्याबद्दल मला काही बोलण्याची काही गरजच नाही, बोलण्याच्या लायकीच नाहीये. त्यांनी कीर्तिकरांना काय किंवा कोणाला विचारूच नाही त्याने तुम्ही काय केलं म्हणून. कारण त्याला जर का त्या पदावरनं लाथ मारली नसती राहुल गांधींनी तर आज काँग्रेस फुटली असती, हे सत्य आहे. म्हणूनच त्याला त्या पदावरनं मुंबई अध्यक्ष पदाच्या पदावरून लाथ मारली आणि मग देवरानं केलं. खरं खोटं वाटत असेल तर देवराला जाऊन विचारा. आहेत सगळे इकडेच आहेत, देवरांना विचारा. ही माणसं आहेत, त्यांचा मी पुरावा मागतोय. पण गजाभाऊनी काय केलं? गजाभाऊनी पहिल्या दिवसापासून आयुष्यामध्ये जो एक नेता मानला, एक पक्ष घेतला आणि एक भगवा घेतला, तो कधी त्यांनी सोडला नाही, कधी विचार बदलला नाही. आणि आज सुद्धा स्थानिक लोकाधिकार समिती हा जो आपल्या एक भूमिपुत्रांचा लढा देणारा मोठा एक असा भाग आहे, किंबहुना मी म्हणेन शिवसेनेचा पाठकणा आहे, त्याचं नेतृत्व गजाभाऊ समर्थपणाने पार पाडतायत. काय काय केलं वाचता वाचता दमून जाशील. त्याच्यामुळे तू गजाभाऊने काय केलं विचारायला येऊ नकोस. आधी तू काय केलं आणि का केलं नाहीस म्हणून तुला लाथ मारली हे राहुल गांधीने जाऊन विचारणं. पण 92-93 साली जो काय एक प्रकार घडला होता मुंबईमध्ये, हा कोणामुळे घडला होता? त्याच्यानंतर कसा घुसला होता? मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, कसे झाले होते? या सगळ्या प्रश्नाची जर का उत्तरं काँग्रेसवाल्यांनी दिली तर मी म्हणेन खरंच तुम्हाला लाज आहे आणि मग आम्हाला विचारा लाज वाटते का? हे सगळं दाऊदने ते बॉम्बस्फोट घडवले. आपण म्हणतोय की दाऊदला आम्ही आणणार. ठीक आहे, उद्या धरून चला आणला. आणि आणल्यानंतर आपलं सरकार येणार हे नक्कीच, पण तुम्हाला परिणाम कसे होतील, परिणाम आणि दुष्परिणाम त्याची कल्पना यावी म्हणून मी तुम्हाला सांगतो की उद्या दाऊदला जर का आणला किंवा दाऊद मुंबईमध्ये आल्यानंतर त्याला पकडला, आपलं सरकार हे असणारच आहे. तेव्हा दाऊदला त्याच्यावरती देशद्रोहाचा खटला टाकून फासावरती लटकवल्याशिवाय राहणार नाही. हे आपलं सरकार काम करेल. आणि यांची स्वप्न काय आहेत? राहुल गांधींचं स्वप्न काय? अरे मी सांगतो ना, मला देशद्रोह्यांचं एक सुद्धा मत नकोय.
जो आपल्या युतीचा विजय असेल त्या विजयाला मला देशद्रोहाच्या मताचा कलंक नकोय, जरा सुद्धा डाग नकोय. मला पाहिजे ती अस्सल आणि अस्सल देशप्रेम्यांची भगवी मतं पाहिजेत मला. पण जाहीरनामा ही पक्षाची प्रवृत्ती बोलत असते. प्रवृत्ती काय? प्रत्येक पक्ष सांगत असतो निवडणुकीमध्ये की आम्ही तुम्हाला ह्या गोष्टी देऊ, आम्ही तुम्हाला त्या गोष्टी देऊ, आणि मग जनता ठरवत असते की कोणाला मत द्यायचं. पण हे मत देताना सुद्धा प्रत्येक कार्यकर्ता हा काय प्रकार असतो? आज सुद्धा तुम्ही इकडे भगव्या टोप्या, भगवे सगळे आपले शिवपट्टे, हातामध्ये शिवबंधन बांधून आलेले आहात. का तुम्ही बांधलं हे? असं काय नेमकं शिवसेनेमध्ये तुम्हाला सापडलं की तुम्ही शिवसैनिक झालात? गजाभाऊ असतील, सुभाष देसाई आहेत, असे अनेक बुजुर्ग नेते सुद्धा आणि शिवसैनिक सुद्धा त्यांच्या तरुणपणापासून त्यांचं अख्खं तारुण्य त्यांनी शिवसेनेसाठी का वाहून टाकलं? काय विचार दिला शिवसेना प्रमुखांनी? असा कोणता विचार दिला की त्यांना कधी पक्ष सोडावासा वाटला नाही, कधी दुसऱ्या पक्षात जाऊन खुर्ची मिळवावीशी वाटली नाही? असं काय शिवसेनेमध्ये? हे आहे पक्षाचं एक व्यक्तिमत्व असतं. असं प्रत्येक पक्षाचं व्यक्तिमत्व आहे. आणि तसंच काँग्रेसने जे सांगितले की तुमचं सरकार म्हणजे त्यांचं सरकार आल्यानंतर आम्ही देशद्रोहाचा खटला दाखल करणार नाही, ते कलमच आम्ही काढून टाकू. अशा नालायकांच्या हातामध्ये आपला देश आपण द्यायचा आहे? मी इथे शरद पवार किंवा इतर नुसतं त्यांना प्रत्येक वेळेला शरद पवार नाही. हा प्रश्न मी जसा तुम्हाला विचारतोय तसं या माध्यमातूनच, प्रसार माध्यमाच्या माध्यमातूनच पूर्ण कदाचित राज्य बघत असेल. त्याच्यात काही काँग्रेसचे मतदार असतील, काही राष्ट्रवादीचे मतदार असतील. त्या तमाम माझ्या मतदारांना, माता भगिनींना विचारतोय की तुम्ही असाल काँग्रेसचे मतदार, असाल राष्ट्रवादीचे मतदार असाल, पण देशप्रेमी आहात ना? ही भारत माता, जशी आम्ही भारत माता की जय आम्ही म्हणतो, वंदे मातरम आम्ही म्हणतो, तशी ही भारत माता तुमची सुद्धा माता आहे ना? मग त्या भारत मातेशी द्रोह करणारा, त्याच्यावरती आम्ही खटला टाकणार नाही असं जेव्हा तुमचा नेता म्हणतो, तुमचा पक्ष म्हणतो, तेव्हा त्यांना पाठिंबा देणाऱ्यांची तर मला कीव येतेच. पण त्यांचे जे मतदार आहेत त्या मतदारांना सुद्धा मी विचारतोय की हा तुमचा काँग्रेसचा नेता हे जे असं बोलतोय हे तुम्हाला मान्य आहे का? आणि त्याच्या या दरिद्री हातामध्ये तुम्ही आपली देशाची संपूर्ण व्यवस्था, नवे माझी भारत माता, ही त्याच्या हातामध्ये देणार आहात? मध्ये जे काय घडलं होतं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये, कसं होऊ शकतं असं? आपल्या या सार्वभौम देशामध्ये आपल्या देशाचे तुकडे होंगे म्हणणारी औलाद ह्या देशात वळवळते आहे. आणि तिला वाचवण्यासाठी काँग्रेस सारखा एक मोठा पक्ष, होय जरूर त्यावेळेला आपलं जे स्वातंत्र्य झालं त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये काँग्रेस पक्ष होता ना, पण तेव्हाचे नेते वेगळे होते. लोकमान्य टिळकांसारखे नेते होते तेव्हा. आणि स्वतः शिवसेना प्रमुख म्हणायचे की तेव्हाचे जे काही काँग्रेसचे दिग्गज नेते होते ते नेते असे होते की त्यांच्याकडे बघितल्यानंतर आदराने मान खाली जायची. एवढं त्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचं एक त्या किंबहुना काही जणांनी बलिदान करून टाकलं. आणि आत्ताचे जे काही काँग्रेसचे नेते आहेत, आजही मान खाली जाते, पण ती आदराने जात नाही, ती लाजेने जाते. ही लाजेने जाते की अरे हा या घोटाळ्यातला हा, अमुक घोटाळ्यातला हा, तमुक घोटाळ्यातला हा. आणि देशावरती कोणी आक्रमण केलं तरी नुसतं खलिते पाठवणारी हीच ती लोक. मग ते नरसिंहराव असतील, आणखीन कोणी असतील. बरं, हे सगळं जाऊ द्या. मागे सुद्धा मी म्हटलं होतं की आणीबाणीनंतर सुद्धा अशीच एक मोठी आघाडी तयार झाली होती, जनता पक्ष. जयप्रकाश नारायण होते तेव्हा, आणि संपूर्ण देशामध्ये एक क्रांती झाली. अंधेरे में एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश. सगळेजण वैतागले होते, इंदिरा गांधींच्या त्या आणीबाणीला वैतागले होते, त्रासलेले होते. आणि सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन ती आघाडी केली होती, जनता पक्ष. आणि तेव्हा 2.5 वर्षात ते सरकार पडलं. मोरारजी देसाई पंतप्रधान होते. शिवसेना प्रमुखांनी एक कार्टून काढलं होतं. ते कार्टून असं आहे, कधीतरी मी तुम्हाला दाखवेन, की मोरारजी देसाई बॅटिंग करतायत आणि त्यांच्या बाजूला चरण सिंग, चंद्रशेखर, सगळे जगजीवनराम बाबू असे पॅड बांधून त्यांच्या बाजूला येऊन उभे रांगेमध्ये. आणि मोरारजी भाई त्यांना सांगतात, अरे मला कल्पना आहे तुम्हाला बॅटिंग करायची आहे, पण मला आउट तर होऊ द्या. हे असं वागणं तुम्हाला शोभत नाही, जा जाऊन तंबूत बसा. हीच परिस्थिती तुम्हाला पाहिजे आपल्या देशात. मोरारजी देसाई होते, जगजीवनराम बाबू होते, चंद्रशेखर होते, चरण सिंग होते, सगळ्यांनाच पंतप्रधान व्हायचे. ठीक आहे, संगीत खुर्ची नाहीये, माझ्या देशाच्या पंतप्रधान पदाची ती खुर्ची आहे.
म्हणजे असं काय नाही की ते संगीत खुर्चीचा खेळ काहीतरी वाजत राहतं आणि थांबलं की पटकन बसायचं, मग पुन्हा वाजायला लागलं का पुन्हा फिरायला लागायचं. अशी नाही ती खुर्ची. ही संगीत खुर्ची नाहीये की कधीतरी शरद पवारांना वाटतं की आपणही बसावं, ममतांना वाटतं आपणही बसावं. बरं, पाकिस्तानचा विषय काढल्यानंतर आज इम्रान खान त्यांचा पंतप्रधान झालेला आहे. इम्रान खान एक क्रिकेट खेळाडू. म्हणजे दरवेळेला आम्हाला जे ऐकवलं जातं ना, खेळ आणि राजकारण हे बाजूला ठेवा, पण एक खेळाडूच त्यांचा पंतप्रधान झालाय, त्या विषयावरती मी बोलत नाही. पण हा पाकिस्तान, आणि आपल्याकडे ज्याला पंतप्रधान व्हायचं होतं तो क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष पण होतो. म्हणजे काय खुर्चीचा हव्यास. कोणतीही खुर्ची चालेल मला, पण मला खुर्ची पाहिजे. ढेकून झालेले असले तरी चालतील, पण मला खुर्ची पाहिजे. ही अशी सगळी आघाडी, ही पुन्हा त्यांच्या हातामध्ये आपला देश नासवायचा आहे आपल्याला. आज संपूर्ण सभांमध्ये मी जो काय प्रश्न विचारतो, होय ना, आम्ही सगळे एकत्र आलेलोच आहोत. आमच्यामध्ये कधी जागेचा तंटा आता झालेला नाहीये. जागा वाटप झाला, प्रचाराला सुरुवात झाली, संयुक्त प्रचार सुरू झाला. पंतप्रधान पदासाठी सुद्धा नाव ठरलं नरेंद्र मोदीच. आणि याचं कारण असं की पाकिस्ताननी जे, देसाई साहेब तुम्ही सांगितलं ते खरं आहे. 2 वेळा त्यांचं आतमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केलाय, 2 वेळा. आणि काल परवा जे मोदीजी बोललेत, मला अभिमान वाटतो, कारण गेल्याच मंगळवारी औस्याला जी सभा झाली तेव्हाही मी त्यांना हीच विनंती केली होती की प्रधानमंत्रीजी आता एकच काम करा, पाकिस्तानने आगळीक करो वा ना करो, पण एकदाच त्यांचं कंबरडं असं मोडून टाका की पुन्हा पाकिस्तान म्हणून त्यांना उभं राहता कामा नये, तो उभा राहता येणंच शक्य नाही, आणि आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने तो पाहू शकणार नाही, असं एकदाच धडा शिकवा. आणि ते कालच सभेत बोललेत की आता पुन्हा पाकिस्तानने आगळीक जर का केली तर पाकिस्तान शिल्लक राहणार नाही. असा पंतप्रधान पाहिजे. राहुल गांधी कधीतरी पाकिस्तानबद्दल बोलतायत, शरद पवार बोलतायत, चंद्राबाबू बोलतायत. नाही, आम्हाला मतं पाहिजेत, ती देशद्रोह्यांची मतं पाहिजेत. अरे काय बोलायचं यांच्या, देशाबद्दल प्रेम नाही आणि चला मुरारी हिरो बनणे. आणि म्हणून आणखीन जो विषय मी मांडत होतो तो ऐकल्यानंतर तुमचं सुद्धा रक्त सळसळलं पाहिजे, तळपायची आग मस्तकात गेली पाहिजे. एक तर राहुल गांधी असो, कोणाला, मला व्यक्तिगत कोणाची निंदा नालस्ती मी करणारा नाहीये, ही माझी संस्कृती नाही, हे माझ्यावरती संस्कार नाहीत. पण जो कोणी आमच्या दैवताचा अपमान करेल, ज्याला आम्ही आदर्श मानतो, आदर्श म्हणजे अशोक चव्हाणांचा आदर्श नाही. अरे जवानांसाठी ठेवलेली जागाही तुम्ही हडप करता. परवाकडेच धाराशिवला गेलो होतो. तिकडे जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे त्यांच्या त्या ट्रस्टनी जवानांसाठी आणि भूकंपग्रस्तांसाठी जमवलेला पैसाही खाल्ला. हे कॅगचे ताशेर आहेत त्यांच्यावरती. म्हणजे तुम्ही जवानांचे पैसेही खाता, भूकंपग्रस्तांचे पैसे खाता, जवानांचा भूखंड खाता, आणि वरती आमच्या सर्जिकल स्ट्राईकवरती संशय व्यक्त करता. खरंच गेला होतात का? किती अतिरेकी मारले, कधी मारलेत, काय मारलेत, कोण तुम्ही? तुम्हाला जवानांची कदर नाही. हे शरद पवार सुद्धा संरक्षण मंत्री असताना संरक्षण दलाचे भूखंडही खायला निघाले होते, ते विकायला निघाले होते. त्यांच्या संरक्षण दलाच्या विमानातून 2 शर्मा बंधू हे गुंड त्यांना घेऊन ते फिरत होते, आणि तुम्ही आम्हाला विचारता लाज वाटते का? आणि राहुल गांधींनी जे केलेलं आहे, तुम्ही बाकीचा प्रचार काही करा, गरिबी हटवा, आजीला नाही जमले तर तुला जमणार आहे, जमव, काय कर, वाटेल ते कर. बाकी लोकांना तू काही उल्लू बनवायचा प्रयत्न कर, पण लोक आता उल्लू नाही बनणार. 50-60 वर्ष भोगलेली आहे तुमची सत्ता. पण देशाचं स्वातंत्र्य हे जवाहरलाल नेहरूंमुळे नाही मिळालेलं आहे. अनेक क्रांतिकारक फासावर गेले, अनेकांनी हाल अपेष्टा सोसल्या, अनेकांनी संसारावरती निखारे ठेवले, आणि त्याच्यानंतर आपल्याला या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. केवळ जवाहरलाल नेहरूंमुळे नाही मिळालं. जवाहरलाल नेहरूंनी भोगला असेल, सोसला असेल, जरूर असेल, पण जे त्यांनी कदाचित कष्ट घेतले असतील त्या प्रमाणात त्यांना मिळालं सुद्धा खूप. म्हणजे आजही असं म्हटलं जातं की वल्लभभाई जर का नेहरूंच्या ऐवजी पंतप्रधान झाले असते तर कदाचित, या कदाचितला काही उत्तर नसतं. मी तर एक पाऊल पुढे टाकून म्हणतो की वल्लभभाईंसारखेच जर आमचे स्वातंत्र्यवीर सावरकर या देशाचे पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानात शिल्लकच राहिला नसता.
आज ही वेळ आलीच नसती आपल्यावरती. पण सावरकरांनी जे भोगलं, सावरकरांनी जे सोसलं, त्याची किंमत राहुल सारख्या नालायक कार्ट्याला नाही. आज सुद्धा सावरकरांचं ते माझी जन्मठेप वाचताना काय काय त्यांनी तुरुंगामध्ये भोगलं, सोसलं, हाल अपेष्टा या भोगल्या. 14 वर्ष जिवंतपणे त्यांनी मरण यातना सोसल्या. कोणासाठी सोसल्या? का त्यांच्या मुलाबाळांसाठी? की माझ्यानंतर माझा मुलगा पंतप्रधान झाला पाहिजे, आणि तो नसेल तर पुतण्या झाला पाहिजे, तो नसेल तर हे काय पवारांचं घराणं नव्हतं, हे सावरकर होते. होय, घराणेशाही होती. ही घराणेशाही अशी होती की एकाच वेळेला 2 सख्खे भाऊ एकाच तुरुंगामध्ये आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हाल अपेष्टा सोसत होते. आणि विशेष म्हणजे दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांना 3-4 वर्ष पहिले कळलंच नाही की दोघंही भाऊ आपण एका तुरुंगात आहोत. काळं पाणी, काळं पाणी, काळं पाणी म्हणजे काय असतं? सेल्युलर जेल काय असतं? हल्ली आपल्याकडे जेलमध्ये गुंडांकडे सेल्युलर फोन असतात. पण त्यावेळेचा सेल्युलर जेल बघितल्यानंतर आज सुद्धा अंदमानला जाऊन आपण बघितलं तर अंगावरती काटा उभा राहतो की अरे, आपल्या देशासाठी कोणी कोणी काय काय भोगून गेलं. काहींची नावं आपल्याला माहिती आहेत, अनेकांची नावं सुद्धा माहिती नाही आहेत. आणि त्यांनी ते भोगलं नसतं तर हे स्वातंत्र्य हे आपल्याला मिळालं नसतं. आणि या स्वातंत्र्याच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीचं स्वप्न राहुल, शरद पवार वगैरे 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 जे बसलेत ना आता डोळे लावून, त्यांना पडलं सुद्धा नसतं. आणि त्या राहुल गांधींनी आपल्या क्रांतीवीरांना, स्वातंत्र्यवीर सावरकरांना कायर म्हटले, डरपोक म्हटले. हे पटते तुम्हाला? मग जसं मी मगाशी सांगितलं की देशद्रोहाचं कलम काढून टाकू, हे आपल्याला पटणं शक्यच नाही. पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतदारांना मी विचारतोय, जसं ते कलम पटते की नाही, तसंच सावरकरांना डरपोक म्हणणं, माझ्या महाराष्ट्राच्या भारत मातेच्या वीरपुत्राला डरपोक म्हणणं, हे तुम्हाला पटते? काय म्हणून तुम्ही राहुल गांधीला मतं देणार? काय म्हणून तुम्ही शरद पवारांना मतं देणार? जर ज्याला, अरे मागे साधं त्या मणिशंकर अय्यरनी अंदमानमधल्या त्या सावरकरांच्या 2 ओळी काढून टाकल्या, तेव्हा स्वतः शिवसेना प्रमुख शिवाजी पार्कला आले होते आणि मणिशंकर सापडला असता त्यालाही जोड्याने मारला असता, पण त्याच्या प्रतिमेला आम्ही जोड्याने फोडलं होतं. माझा राहुल गांधी स्वातंत्र्यवीरांना डरपोक म्हणतोय, शिवसेना प्रमुख असते तर काय केलं असतं? आणि का नाही करायचं आम्ही? असं तुम्ही काय मोठं करून ठेवलंय की तुम्हाला सावरकरांना डरपोक ठरवण्याचा अधिकार मिळाला? नेहरूंनी सुद्धा जर का सावरकरांसारखे कष्ट भोगले असतील, नेहरूंनी सुद्धा सावरकरांसारखी अंधार कोठडी पाहिली असेल, पाहिली म्हणजे आम्ही जाऊन बघितली तशी नाही, प्रत्यक्ष जाऊन ते भोगलं असेल, तर मी जाहीर सांगतो, मी नेहरूंचा द्वेष करत नाही. कारण नेहरूंनी स्वातंत्र्यासाठी जे केलं ते मी मानतो. स्वातंत्र्यानंतर जे काही केलं त्याच्यामुळे देशाचा घात झाला. पण नेहरूंनी जर का तसे हाल अपेष्टा सोसल्या असतील तर मी त्यांनाही वीर जवाहरलाल नेहरू म्हणायला तयार आहे. मी राहुल गांधीसारखा कद्रू आणि अज्ञानी नाही, अजिबात नाही. आणि मग विषय स्पष्ट आहे, जी युती, भगवी युती, भगवी युती, भगवी युती, का भगवी युती? काय त्या भगव्यामध्ये? ज्या वेळेला हा भगवा कोणी खांद्यावरती घ्यायला तयार नव्हता, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष, संपूर्ण देशामध्ये हे 2 पक्ष जणू काय राजकीय अस्पृश्य होते. कोणी एकमेकाच्या जवळ यायला तयार नव्हते, आमच्या जवळ कोणी यायला तयार नव्हते. आणि तेव्हा हिमतीने गर्व से कहो हम हिंदू है म्हणून शिवसेना प्रमुखाने तो नारा बुलंद केला. अडवाणीजींनी रथयात्रा काढली. आणि एकाही गोष्टीचं मला आणखीन एक समाधान आहे की भाजपने आपल्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिर बनवणार म्हणून वचन दिलेलं आहे. मग काही जण मला विचारतात, काय हो तुम्ही अयोध्येला जाऊन आला? हो, जाऊन आलोच. वेळ आली तर परत जाईन, वेळ आली तर परत जाईन मी. पण तुम्ही नारा दिला होता, पहिले मंदिर फिर सरकार. होय, दिला होताच. पण तो विषय हातात घेतल्यानंतर तो मुद्दा जो होता तो हालायला लागला आहे की नाही हे तुम्ही सांगायचं. कोर्टाने सुद्धा जी अविवादित 65 एकर जमीन आहे ती मूळ ट्रस्टकडे परत दिली की नाही, कोर्टाच्या निकालाकडे बघा. आणि जी वादग्रस्त जागा आहे ती वादग्रस्त जागा, त्याच्यावरती सुद्धा आता मध्यस्थ नेमून लवकरात लवकर त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल आणि नक्कीच तिकडे राम मंदिर उभं राहील आणि ते आम्ही करू, ही मला खात्री आहे, मला विश्वास आहे. मग हेच माझं म्हणणं आहे, देव, देश आणि धर्म. देव आहे त्याचे मंदिर आहे, देशप्रेम आहेच. आणि देशाची सेवा करणं, गोरगरिबांना घर, जो भुकेला असेल त्याला अन्न, तहानला असेल त्याला पाणी, बेघर असेल त्याला घर, हा गाडगेबाबांचा जो काही धर्म आहे
तो धर्म, हा धर्म घेऊन देव, देश आणि धर्मासाठी आम्ही युती केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी सांगावं की तुम्ही कशासाठी केली युतीत? पृथ्वीराज चव्हाणांच्या हाताला लकवा मारत होता. सोनिया गांधी विदेशी होत्या. राजीव गांधीने काय कळत नव्हतं. मग का तुम्ही एकमेकासाठी का लोहचुंबकासारखे चिकटलात? खुर्चीसाठीच ना. खुर्ची आम्हालाही पाहिजे, सत्ता आम्हालाही पाहिजे, पण सत्ता आम्हाला पाहिजे ती देशाला मजबूत करण्यासाठी पाहिजे. होय, आम्हाला सत्ता पाहिजे, ती देशाची सेवा करायला पाहिजे. आम्हाला बसण्यासाठी खुर्ची नकोय, नुसतं खुर्ची उभवायला आम्हाला खुर्ची नकोय, तर देशाची सेवा करण्यासाठी आम्हाला खुर्ची पाहिजे, पंतप्रधान पद पाहिजे. आणि मला खात्री आहे हे जे काय घडतंय, कदाचित असं म्हणतात की मांजर, मी नाही बघितलेले कधी दूध पिताना, हे डोळे मिटून दूध पितं. त्याला असं वाटतं की आपण डोळे मिटले म्हणजे जगाचं लक्ष नसतं, पण जग बघत असतं, अरे मांजर दूध पितंय. तसं या आघाडीवाल्यांना सांगायचंय की आम्ही 50-60 वर्ष तुम्ही देश कसा लुटलाय, देश कसा पिळवटून टाकलाय, आणि तुम्ही वेळोवेळी शेतकरी, गोवारी बिवारी यांना कसं निर्घुणपणाने चिरडून टाकले, हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे. हे आम्ही आमच्या उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे. पवार साहेब, राहुल गांधी, तुमच्या सगळ्या आघाडीचा कदाचित धृतराष्ट्र झाला असेल, पण माझ्या महाराष्ट्राचे डोळे हे उघडे आहेत. आणि तो उघड्या डोळ्याने हाच भगवा पुन्हा दिल्लीच्या तख्तावरती फडकवणार आहे. दिल्लीच्या तख्तावरती फडकवणार आहे. आणि म्हणूनच गजाभाऊ, मी तुम्हाला किती वर्ष तुम्ही या सगळ्यांची सेवा करते विचारणार नाही, कारण मी लहान होतो तेव्हापासून तुम्ही सगळी लोक, हे सगळे शिवसेना प्रमुखांचे सहकारी, तेव्हा मी आदित्यपेक्षाही लहान होतो तेव्हापासूनचे सहकारी, आज मलाही नेता मानतायत. ही यांची निष्ठा आहे. विचाराशी निष्ठा, भगव्याची निष्ठा, पक्षाची निष्ठा. आणि असा निष्ठावान खासदार तुम्हाला पाहिजे की काय, आशिष तुम्ही म्हणाला तो पळपुटा तुम्हाला पाहिजे, हे तुम्ही ठरवायचे. आणि मला खात्री आहे हीच आहे की जिथे मतदार मर्द असतो त्याचा खासदार सुद्धा मर्दच असतो, आणि तो गजानन कीर्तीकरच असेल. गजानन कीर्तीकरच असेल. आणि उद्याचं हा देश समर्थ हातामध्ये, होय समर्थ हातामध्ये, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये हा सुरक्षित ठेवण्यासाठी पुन्हा एकदा जिथे जिथे धनुष्यबाण असेल तिकडे धनुष्यबाण, आणि जिथे जिथे कमळ असेल तिकडे भारतीय जनता पक्ष, तिथे कमळ, या दोनच निशाण्या, बाकी तिसऱ्या निशाणीकडे बघण्याची गरज नाही. या दोनच निशाण्या आपल्या देशाला सुरक्षित ठेवू शकतील आणि ठेवू शकतात. हा जसा विश्वास मलाही आहे तसाच तुम्हालाही आहे. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.